नमस्कार मित्रांनो, एआरसी मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो थेट तुमच्या आरोग्याशी आणि तुमच्या सुंदर हसण्याशी जोडलेला आहे। सकाळी उठल्यावर आपण सर्वात आधी काय करतो तर साहजिकच ब्रश करतो। पण तुम्हाला माहित आहे का की आपली दात घासण्याची पद्धत, वेळ आणि दातांच्या काळजीबद्दल आपले अनेक पारंपरिक समज प्रत्यक्षात आपल्या दातांचे नुकसान करतात। आज इंटरनेटवर दातांबद्दल अनेक प्रकारच्या चुकीच्या गोष्टी पसरवल्या जातात, जसं की काही चमत्कारिक व्यायाम किंवा फळांमुळे किडलेले दात पुन्हा पूर्णपणे नवीन होतात। पण आज हा व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही अंधश्रद्धेला किंवा अफवांना थारा न देता दंतशास्त्राच्या आधारे दातांना आयुष्यभर मजबूत आणि निरोगी ठेवण्याचे खरे रहस्य जाणून घेणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज तुम्हाला तुमच्या दातांबद्दल अशी सत्य समजणार आहे जे यापूर्वी कुणीही सांगितलं नसते। तत्पूर्वी हा व्हिडिओ तुम्ही महाराष्ट्राच्या कोणत्या भागातून पाहत आहात हे मला कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून मला कळेल की महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यातील लोक आपल्या चॅनलशी जोडले गेलेले आहेत। तसेच जर चॅनलवर नवीन असाल तर या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे आरोग्यवर्धक कंटेंट्स तुम्हाला नेहमीच बघता येतील। चला तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। आपल्यापैकी बहुतेकांना लहानपणापासून शिकवलं गेलंय की सकाळी उठल्याबरोबर सर्वात आधी ब्रश केला पाहिजे। पण आधुनिक दंतशास्त्रानुसार रात्री जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपल्या तोंडामध्ये लाळेचं प्रमाण नैसर्गिकरित्या कमी होते। लाळ कमी झाल्यामुळे तोंडात बॅक्टेरियांची वाढ वेगानं होतं, ज्यामुळे सकाळी उठल्यावर तोंडातून दुर्गंधी येते आणि दातावर एक बारीक पिवळा थर म्हणजेच प्लॅक जमा होतो। हा थर आणि बॅक्टेरिया स्वच्छ करण्यासाठी सकाळी ब्रश करणे किंवा तोंड व्यवस्थित स्वच्छ करणं अत्यंत आवश्यक आहे। जर आपण सकाळी तोंड स्वच्छ न करता थेट चहा किंवा नाश्ता केला तर हे सर्व बॅक्टेरिया अन्नासोबत आपल्या पोटामध्ये जातात, जे आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतात। मात्र यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी की जर तुम्ही सकाळी नाश्ता करणार असाल तर नाश्ता केल्यानंतर लगेचच कधी ब्रश करू नका। जेव्हा आपण काही खातो, विशेषतः आम्लयुक्त किंवा कार्बोहायड्रेट युक्त पदार्थ, तेव्हा आपल्या तोंडातील आम्लाचे म्हणजेच ऍसिडचं प्रमाण वाढतं आणि दातांचे बाह्य कवच म्हणजेच इमल काही काळासाठी मऊ होते। अशा मऊ झालेल्या इनॅमलवर जर तुम्ही लगेच ब्रश घासला तर दाताचे हे संरक्षणात्मक कवच हळूहळू झिजायला लागतं आणि आपले दात कमकुवत होऊ लागतात। म्हणूनच एकतर सकाळी उठल्याबरोबर हलक्या हाताने ब्रश करा किंवा नाश्ता केल्यानंतर किमान 30 मिनिटांनी ब्रश करा, जेणेकरून तोंडातील लाळ त्या अम्लाला उदासीन म्हणजेच न्यूट्रलाइज करू शकेल। या सगळ्या प्रवासात सर्वात महत्त्वाचा असतो तो रात्रीचा ब्रश। आपण दिवसातून अनेक गोष्टी खातो ज्या दातांच्या फटीत अडकून राहतात। जर आपण रात्री ब्रश न करता तसेच झोपलो तर रात्रभर बॅक्टेरियांना त्या अन्नावर प्रक्रिया करण्यासाठी भरपूर वेळ मिळतो आणि त्यातूनच दात किडण्याची सुरुवात होते। दंततज्ञांच्या मते सकाळी ब्रश करण्यापेक्षा रात्री झोपण्यापूर्वी केलेला ब्रश हा दातांना किडण्यापासून वाचवण्यासाठी 80% जास्त प्रभावी ठरतो। त्यामुळे रात्री जेवणानंतर अर्ध्या तासानं ब्रश करण्याची सवय आजपासूनच लावून घ्या। आपले दात कितीही पांढरे शुभ्र असले तरी जोपर्यंत त्यांचे मूळ म्हणजेच आपल्या हिरड्या मजबूत नसतील तोपर्यंत दात जास्त काळ टिकू शकत नाहीत। अनेकदा वयोमानानुसार किंवा चुकीच्या सवयीमुळे हिरड्या सैल होतात आणि दात हलायला लागतात। हिरड्यांना मजबूत करण्यासाठी आयुर्वेद आणि विज्ञानानं काही अतिशय प्रभावी नैसर्गिक उपाय सांगितले। यामध्ये मोहरीचं तेल आणि हळद याचा वापर अत्यंत गुणकारी मानला जातो। हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात, तर मोहरीचं तेल हिरड्यांमधील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करते। हा उपाय करण्यासाठी अर्धा चमचा मोहरीच्या तेलामध्ये चिमूटभर हळद आणि अगदी थोडे सेंधव मीठ एकत्र करून घ्या। या मिश्रणानं आपल्या बोटाच्या सहाय्याने हिरड्यांवर हलक्या हाताने वर्तुळाकार गतीने मालिश करा। लक्षात ठेवा की इथं जोरात घासायचं नाही, तर फक्त हलका दाब देऊन मसाज करायचा आहे। 5 दिवसांच्या या मसाजमुळे हिरड्यांमधील सूज कमी होते, जंतूंचा नाश होतो आणि दातांची पकड घट्ट होते। पूर्वीच्या काळी आपले पूर्वज याच पद्धतींचा वापर करायचे, म्हणून त्यांचे 80-90 वर्षाचे झाले तरी त्यांचे दात मजबूत असायचे। यासोबत दातांना नैसर्गिकरित्या स्वच्छ ठेवण्यासाठी आपल्या तोंडातील लाळ म्हणजे सलायवा हा सर्वात मोठा डॉक्टर आहे। जेव्हा आपण 2 जेवणांच्या दरम्यान वारंवार काहीतरी खात राहतो तेव्हा तोंडातील पीएच पातळी सतत ऍसिडिक राहते आणि दातांना स्वतःला बरे करण्यासाठी वेळ मिळत नाही। जर आपण 2 जेवणामध्ये 4 ते 5 तासांचं अंतर ठेवलं आणि केवळ पाणी प्यायलं तर लाळेला आपलं काम करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो। ही लाळ दातांवरील इनेमलचं पुनर्विघटन करते, ज्यामुळे दात नैसर्गिकरित्या मजबूत होतात आणि दाताची सेन्सिटिव्हिटी देखील कमी होते। अनेकांचा असा गैरसमज असतो की दात फक्त बाहेरून स्वच्छ घासून ठेवले की ते कधीच खराब होणार नाहीत, परंतु दात हा आपल्या शरीराचा एक जिवंत भाग आहे आणि त्यांना आतून मजबूत राहण्यासाठी योग्य पोषणाची म्हणजेच न्यूट्रिशनची अत्यंत गरज असते। जर तुमच्या शरीरामध्ये आवश्यक जीवनसत्वे आणि खनिजांची कमतरता असेल तर तुम्ही दिवसातून 3दा ब्रश केला तरी तुमचे दात कमकुवत होऊन तुटू शकतात किंवा त्यांना कीड लागू शकते।
दातांच्या आरोग्यासाठी कॅल्शियम, व्हिटॅमिन D3 आणि व्हिटॅमिन C हे 3 मुख्य खांब बांधले जातात. कॅल्शियम हे दातांच्या आणि हाडांच्या संरचनेचा मुख्य घटक आहे. जर शरीरात कॅल्शियम पाणी कमी असेल तर दात ठिसूळ होतात आणि लवकर घासले जातात. कॅल्शियमच्या पुरवठ्यासाठी पांढरे तीळ हा एक उत्तम शाकाहारी स्रोत आहे. रोज 1 चमचा तीळ चावून खाल्ल्यानं शरीराला भरपूर प्रमाणात नैसर्गिक कॅल्शियम मिळतं. म्हणजेच यासोबत हे कॅल्शियम शरीरात शोषून घेण्यासाठी व्हिटॅमिन D3 ची गरज असते. यासाठी रोज सकाळी 15 ते 20 मिनिटं कोवळ्या उन्हात बसणं आवश्यक आहे, ज्यामुळे शरीरात नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन D तयार होते आणि दात आतून मजबूत बनतात. दुसरे महत्त्वाचं जीवनसत्व म्हणजे व्हिटॅमिन C. जर तुमच्या हिरड्यांमधून वारंवार रक्त येत असेल, ब्रश करताना किंवा खाताना वेदना होत असतील, तर हे शरीरात व्हिटॅमिन C कमी असल्याचं स्पष्ट लक्षण आहे. व्हिटॅमिन Cच्या कमतरतेमुळे हिरड्या सैल होतात आणि तोंडातून दुर्गंधी येण्याची समस्या सुरू होते. ही कमतरता दूर करण्यासाठी आपल्या आहारामध्ये आंबट फळे, लिंबू आणि विशेषतः आवळ्यांचा समावेश करणं अत्यंत फायदेशीर ठरतं. योग्य पोषण मिळाल्यास दातांचे आरोग्य कोणत्याही सप्लिमेंट शिवाय उत्तम राहू शकतं. आता आपण त्या फळाबद्दल बोलूया ज्याचा उल्लेख आयुर्वेदामध्ये दातासाठी वरदान म्हणून केलाय आणि ते फळ आहे जांभूळ. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याकडे जांभळे भरपूर प्रमाणात मिळतात. अनेकदा आपण या फळाकडे दुर्लक्ष करतो, पण दंत आरोग्याच्या दृष्टीने जांभूळ हे अत्यंत गुणकारी फळ आहे. जांभळामध्ये नैसर्गिकरित्या स्ट्रिंजंट म्हणजेच तुरट गुणधर्म असतात. जेव्हा आपण जांभूळ चावून खातो तेव्हा त्यातील तुरट रस आपल्या हिरड्यांना घट्ट करण्याचे आणि तोंडातील हानिकारक बॅक्टेरियांचा नाश करण्याचं काम करतो. शास्त्रोक्त दृष्टीने पाहायचं झालं तर जांभळामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, लोह आणि व्हिटॅमिन C हे मुबलक प्रमाणात असते. हे घटक दातांचे इनेमल मजबूत ठेवण्यासाठी मदत करतात. तसेच जांभळामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स तोंडातील संसर्ग म्हणजेच इन्फेक्शन पासून दूर राहतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जांभळाच्या सेवनानं तोंडात लाळेची निर्मिती चांगल्या प्रमाणात होते, जी दातांवरील पिवळे डाग नैसर्गिकरित्या कमी करण्यासाठी मदत करते. मात्र हे लक्षात ठेवलं पाहिजे की जांभूळ हिरड्यांचे रक्षण करू शकते आणि दात मजबूत ठेवू शकते, पण ते दातांची मोठी पोकळी किंवा कीड पूर्णपणे गायब करू शकत नाही. फक्त जांभूळच नव्हे तर जांभळाच्या बियांची पावडर देखील दातांसाठी तूत पावडर किंवा मंजळ म्हणून वापरली जाऊ शकते. जांभळाच्या बिया वाळवून त्याची बारीक पावडर तयार करा. या पावडरीमुळे मध्ये थोडे सैंधव मीठ आणि लवंगाचं तेल मिसळून तुम्ही आठवड्यातून 2दा दात घासल्यास दातांमधील कळा येणे, सेन्सिटिव्हिटी आणि तोंडाची दुर्गंधी पूर्णपणे दूर होते. निसर्गाचं हे एक असं औषध आहे जे अत्यंत स्वस्त आहे, पण त्याचे फायदे महागड्या टूथपेस्टपेक्षाही कितीतरी पटीनं जास्त आहे. आंबळ्यामध्ये भरपूर प्रमाणात आढळणारे व्हिटॅमिन C आणि शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स दातांच्या आणि हिरड्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून व्हिटॅमिन C हिरड्यांमधील कोलजन या प्रथिनांच्या निर्मितीसाठी आवश्यक असते, जे दातांना त्यांच्या जागी घट्ट पकडून ठेवण्यास मदत करते. आवळ्यातील दाहविरोधी म्हणजेच अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्मामुळे हिरड्यांमधून रक्त येणे, सूज येणे आणि जिंजिव्हायटिस सारख्या आजारांचा धोका कमी होतो. तसेच यातील पोषक घटक तोंडात लाळेचे म्हणजेच सलाव्याचे प्रमाण नियंत्रित ठेवतात, ज्यामुळे तोंडाची दुर्गंधी दूर होते. दुसऱ्या बाजूला आवळ्यात नैसर्गिक अँटीमायक्रोबियल गुणधर्म असतात, जे तोंडात वाढणाऱ्या हानिकारक बॅक्टेरियांशी लढतात आणि दातांना कीड लागण्यापासून वाचवतात. मात्र आवळा चवीला अत्यंत आंबट असल्यानं ते खाताना एक वैज्ञानिक काळजी घेणं गरजेचं आहे. आवळ्यातील आम्लामुळे दातांचं बाह्य कवच म्हणजेच इनेमल तात्पुरते मऊ होऊ शकते. म्हणजेच आवळा खाल्ल्यानंतर किंवा त्याचा रस प्यायल्यानंतर लगेच दात घासणं टाळावं, कारण यामुळे इनेमल घासले जाण्याचा धोका असतो. त्याऐवजी साध्या पाण्यानं स्वच्छ चूळ भरणं दातांच्या आरोग्यासाठी सर्वात जास्त फायदेशीर ठरतं. आपल्या दाताचे आरोग्य केवळ आपण काय खातो यावर अवलंबून नसतं, तर आपल्या रोजच्या छोट्या छोट्या सवयींवरही मोठ्या प्रमाणात अवलंबून असतं. दुर्दैवानं अनेक लोकांना कळतं अशा काही चुका करत असतात, ज्या हळूहळू दातांचे आणि हिरड्यांचं नुकसान करत असतात. त्यापैकी सर्वात सामान्य म्हणजेच खूप जोरात किंवा कठीण ब्रशनं दात घासणं. अनेकांना असं वाटतं की जितक्या जोरात दात घासले जातील तितके ते अधिक स्वच्छ आणि चमकदार होतील, परंतु याचा प्रत्यक्ष परिणाम अगदीच उलट होतो. दातांच्या बाहेरील संरक्षणात्मक थराला इनेमल असं म्हणतात आणि हा थर शरीरातील सर्वात कठीण ऊतकांपैकी एक असला तरी तो स्वतःच्या घर्षणांमुळे झिजू शकतो. जेव्हा एखादी व्यक्ती दररोज कठीण ब्रश वापरते किंवा जास्त दाब देऊन ब्रश करते, तेव्हा इनेबल हळूहळू कमी होऊ लागतं. त्याखाली असलेला डेंटिन हा थर नैसर्गिकरित्या पिवळसर रंगाचा असल्यामुळे दात पिवळे दिसू लागतात.
तितकंच नव्हे तर दातामध्ये संवेदनशीलता वाढू शकते. थंड किंवा गरम पदार्थ खाताना त्रास होऊ शकतो आणि हिरड्या देखील मागे सरकू शकतात. त्यामुळे दातांचे दीर्घकाळ संरक्षण करण्यासाठी नेहमीच मऊ ब्रिस्लस असलेला ब्रश वापरणं, हलक्या हातानं गोलाकार पद्धतीनं ब्रश करणं आणि 2 मिनिटांपेक्षा जास्त वेळ दात घासू नये हे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासोबतच आजच्या इंटरनेटच्या युगामध्ये आरोग्याशी संबंधित अनेक व्हिडिओज, पोस्ट आणि सल्ले मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. परंतु त्यामागे वैज्ञानिक पुरावा आहे की नाही हे तपासणं तितकंच आवश्यक आहे. अनेक वेळा काही लोक दात मजबूत करण्यासाठी किंवा आयुष्यभर टिकवण्यासाठी विचित्र उपाय सांगतात. शौचालयात बसून दात घट्ट दाबल्यानं किंवा विशिष्ट प्रकारचे अनोखे व्यायाम केल्यानं दात कधीही पडत नाहीत असं दावे केले जातात. परंतु अशा गोष्टींना विज्ञानाचा कोणताही आधार नाहीये. उलट अशा चुकीच्या सवयींमुळे जबड्यांवर अतिरिक्त ताण येऊ शकतो आणि दातांचं नुकसान होण्याची शक्यता वाढू शकते. त्याऐवजी आपण अशा गोष्टींवर भर दिला पाहिजे ज्याचे फायदे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेत. जास्त साखर असलेले पदार्थ, चिकट मिठाई, चॉकलेट, सॉफ्ट ड्रिंक्स आणि कोल्ड ड्रिंक्स यांचे अतिसेवन टाळणं आवश्यक आहे. कारण हे पदार्थ तोंडातील जीवाणूंना वाढण्यासाठी मदत करतात आणि दातांमध्ये कीड निर्माण करतात. तसेच प्रत्येक वेळी काहीही खाल्ल्यानंतर किंवा प्यायल्यानंतर कोमट किंवा साध्या पाण्यानं तोंड व्यवस्थित धुणं आणि 4 ते 5 वेळा गुळण्या करणं हे अतिशय सोपी पण प्रभावी सवय आहे. यामुळे अन्नाचे कण, अतिरिक्त साखर आणि आम्लयुक्त पदार्थ तोंडातून बाहेर पडतात, ज्यामुळे दात किडण्याचा धोका कमी प्रमाणात होतो. दातांच्या आरोग्याबाबत एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की घरगुती उपायांची मर्यादा असते. काही किरकोळ समस्या टाळण्यासाठी किंवा दातांचे दैनंदिन आरोग्य चांगले राखण्यासाठी घरगुती उपाय नक्कीच उपयुक्त ठरू शकतात. परंतु जर दातांमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली असेल, तीव्र वेदना होत असतील, हिरड्यांमधून रक्त येत असेल किंवा दात गंभीररित्या किडले असतील तर अशा परिस्थितीत फक्त घरगुती उपायांवर अवलंबून राहणं धोकादायक ठरू शकतं. अशा वेळी वेळ न दवडता दंतचिकित्सकांचा सल्ला घेणं आणि आवश्यक उपचार करून घेणे हाच सर्वोत्तम मार्ग असतो. आधुनिक दंतचिकित्सा आज जितकी प्रगत झाली आहे तितकी अनेक गंभीर समस्या सुरुवातीच्या टप्प्यात सहजपणे नियंत्रित करता येतात. त्यासाठी योग्य वेळी उपचार घेणं आवश्यक असतं. जर तुम्ही रोज रात्री झोपण्यापूर्वी, दात स्वच्छ करण्यापूर्वी सवय लावली, हिरड्यांची काळजी घेतली, संतुलित आणि पौष्टिक आहार घेतला, पुरेसे पाणी प्यायला आणि दातांसाठी हानिकारक सवयींपासून दूर राहिला तर तुमचे दात अनेक दशकांपर्यंत मजबूत आणि निरोगी राहू शकतात. निरोगी दात हे केवळ सुंदर हास्य देत नाहीत तर संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठीही महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्यामुळे आजपासूनच योग्य सवयी अंगीकारा आणि आपल्या दातांचे आरोग्य आयुष्यभर जपा. आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आरोग्याशी संबंधित अशीच खरी आणि शास्त्रीय माहिती मिळवण्यासाठी तुमच्या आवडत्या ASA मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.